पारंपरिक पद्धतीने पालखी नाचवत शिमगोत्सवाची सांगता गावागावात उत्साह शिगेला। सटाण्यातील मुख्य बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग, आगीत लाखोंचं नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। व्यापाऱ्यांचा मार्च एंडचा हिशोब करण्यासाठी आजपासून बाजार समित्या 4 दिवस बंद, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणार गैरसोय। बोदवड नगरपंचायतीने लावले थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर, चौकात रकमेसह थकबाकीदारांची लागली नावं। केमिकलने भरलेला फुगा मारल्याने मुलगा गंभीर जखमी, पोलिसांनी आणलं सत्य समोर, मुलांच्या खिशात सापडले जीन्स वॉशचे खडे। बदलापुरात महावितरणाचा भोंगळ कारभार, सलग दुसऱ्यांदा बदलापूर अंबरनाथची बत्ती गुल, विद्यार्थ्यांसह नागरिकही संतप्त। उल्हासनगरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने हल्ला, तरुण गंभीर जखमी, आरोपीवर गुन्हा दाखल। सिंधी कॅम्प परिसरातील गोदामाला आग, लाखोंचं साहित्य जळून खाक, आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। भंडाऱ्यामध्ये धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल, जुमदेवजी यांच्यावर केली होती टीका। कॅफेत एका व्यक्तीने तलवारीने कापला केक, व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। सदानंद दाते एनआयएच्या महासंचालकपदी, दातेंनी स्वीकारला एनआयए संचालक पदाचा पदभार। अंधेरीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन, 7 ते 8 हजार भाविकांना अन्नदान। वेंगुर्ला बंदराला रंगरंगोटी, बंदरावरील चित्र पर्यटकांचं आकर्षण, गिरीश गोगाटे या चित्रकारानं सादर केली कलाकृती। मिस्टर इंडियाचा लवकरच येणार सिक्वल, निर्माते बोनी कपूर यांचे संकेत। नो एंट्रीचा दुसरा भाग लवकरच, वरुण अर्जुन दिलजीतची भूमिका, तर चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार। शिखर पहारिया जान्हवीला धोका देणार नाही, बोनी कपूर यांना विश्वास। निवडणूक वर्षात महाग होणार नाही घर खरेदी, सलग 2 वर्ष रेडी रेकनर दरात वाढ नाही।